नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी। आपण सगळे आता टीव्हीवर न्यूजवर बघतच असाल की सिंहगडावर काय झालं। छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असणारा सिंहगड, ज्याला ऐतिहासिक पूर्ण असा आपण मानतो की नाही बाबा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याच्यामध्ये वास आहे, असा सिंहगड, अशा सिंहगडावर एका शॉर्ट्स घातलेल्या मुलीला पाहिल्यानंतर काही धर्माचे ठेकेदार, हिंदुत्ववादी असं स्वतःला म्हणणारे रिकाम टेकडेच म्हणेन मी त्यांना। कारण का ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा सन्मान केला, मुलींचा सन्मान केला, त्या गडावर तुम्ही मारामाऱ्या करताय। त्या मुलींनी काय घालावं किंवा काय नाही घालावं, तिथं देऊळ होतं का? नाही। मग तुम्ही हे जे रिकाम टेकडे लोक आहेत आणि जे हिंदुत्ववाद करताय, हा कोणता हिंदुत्ववाद आहे? तिला मारणं, तिच्या वडिलांना मारणं, तू शॉर्ट घालून कशी आली इकडे शूटिंग करायचं नाही, इकडे फोटो काढायचं नाही, हे सांगणारे तुम्ही कोण? तुम्ही कोणते धर्मरक्षक आहेत? तुम्हाला कोणी नेमलेलं आहे? आणि असंच नाही, म्हणजे एवढ्या मारामाऱ्या त्या ऐतिहासिक ठिकाणी करायच्या आणि त्याच्यानंतर ते जेव्हा पोलीस स्टेशनला जातात तर ऑलरेडी आणखीनही काही मुलींना मारलेलं आहे त्यांनी। मग ही दादागिरी का? म्हणजे पोलीस काय करतात तिथं? ऐतिहासिक क्षेत्र आहे, ऐतिहासिक ठिकाण आहे, बघायला व्हिजिटर्स येतात, लोक येतात बघायला तिथे। आणि अशा लोकांना जरी अशी लोक त्रास देतील असेल तर कोण जाणार बघायला तिथे? आणि तुम्हाला हक्कच कोणी दिलाय की तुम्ही मुलींनी काय कपडे घालावे आणि कसं वागावं हे शिकवणारे? तुम्ही हे शिकवणारे नाही। स्वातंत्र्य मिळालंय, मुलींना आपल्या हिशोबाने राहता आलंच पाहिजे, ते त्यांचं स्वातंत्र्य आहे। आणि त्यांच्या कपड्यांवर कमेंट करायची, हुल्लडबाजी करायची, फालतूगिरी करायची, हे कुठले हो तुम्ही ठेकेदार? कोणत्या धर्माचे ठेकेदार? कुणी दिला तुम्हाला हा हक्क की एखाद्या मुलीला मारायचा, तिच्या वडिलांना मारायचा का? तर तू शॉर्ट घालून का आली म्हणून? तुम्ही नाही ठरवायचं मुलींनी काय घालायचं आणि काय नाही घालायचं। मुलींचा तो हक्क आहे आणि तो संविधानाने दिलाय। ज्याला जसं राहायचंय, वागायचंय, तो हक्क संविधानाने दिलेला आहे। तेव्हा तुम्ही रिकाम टेकडे हे जे आहात आणि आपले खोटे खोटे धर्मरक्षाचे धडे देणारे, तुम्हा लोकांना ही शिक्षा कडक झालीच पाहिजे। मी तेथील पोलीस पाटील आणि पोलिसांना खरंच विनंती करते, यांना असा सटका ना की पुन्हा कोणत्या मुलीला त्रास देणार नाहीत आणि हिंदुत्वाच्या नावावर कुणाला छळणार नाहीत। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।